आणि आत्ताची मोठी बातमी पाहूया। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बनले। चंद्रकांत पाटलांकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद दिले। विखे पाटील बनलेत अकोल्याचे पालकमंत्री। आत्ताची सगळ्यात मोठी आपण बातमी पाहतोय। पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू असतानाच आता ही मोठी बातमी समोर आली। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बनलेले आहेत, तर चंद्रकांत पाटलांकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद आहे। विखे पाटलांकडे अकोल्याचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे। पालकमंत्रीबाबत ही मोठी अपडेट आता आपण न्यूज स्टेटच्या स्क्रीनवर पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदासाठी अजित पवार गट नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं आणि आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी, कारण अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं आणि अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद आता भेटलेलं आहे। चंद्रकांत पाटलांना पुण्याचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं, मात्र त्यांच्याकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे आणि विखे पाटलांकडे अकोल्याचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे। तर आत्ताची मोठी अपडेट आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपद वरून खरं तर नाराजी नाट्य अजित पवार गटात पाहायला मिळालं होतं आणि त्या संदर्भातलीच ही मोठी अपडेट आता आपण पाहतोय। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झालेत, तर चंद्रकांत पाटील सोलापूरचे पालकमंत्री झालेत। विखे पाटील यांच्याकडे अकोल्याचं पालकमंत्रीपद गेलंय। विजयकुमार गावितांकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद गेलंय, तर दिलीप वळसे पाटलांकडे बुलढाण्याचं पालकमंत्रीपद आहे। रायगड आणि कोल्हापूरचा निर्णय अद्याप झालेला नाही, मात्र 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आता जाहीर झालेले आहेत। आताची सर्वात मोठी अपडेट आपण न्यूज स्टेटच्या स्क्रीनवर पाहतोय। तर 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर झालेले आहे। विजयकुमार गावितांकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद गेलेलं असून दिलीप वळसेंना बुलढाण्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। रायगड आणि कोल्हापूरचा निर्णय अजूनही जाहीर झालेला नाही, मात्र 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आतापर्यंत जाहीर झालेत। आताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय। अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद गेलंय, तर चंद्रकांत पाटलांकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद गेलं असून विखे पाटील यांच्याकडे अकोल्याचं पालकमंत्रीपद आहे। विजयकुमार गावितांकडे भंडाऱ्यांचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे। दिलीप वळसेंना बुलढाण्याचं पालकमंत्रीपद मिळालंय। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरून खरं तर महायुती सरकारमध्ये घमासान सुरू होतं, नाराजी नाट्य सुरू होतं आणि कालच्या बैठकीनंतर आता हे पालकमंत्री पदाची घोषणा। खरं तर राज्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। पालकमंत्रीपद जाहीर झाले असून 11 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद जाहीर झाले आणि त्यामुळेच आता मंत्रिमंडळ विस्तार देखील लवकरच जाहीर होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाले, तर चंद्रकांत पाटलांकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे। विखे पाटील अकोल्याचे पालकमंत्री झालेत। विजयकुमार गावितांकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे। आताची सर्वात मोठी अपडेट आपण न्यूज स्टेटच्या स्क्रीनवर पाहतोय। तर अजित पवार गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं चित्र होतं। मंत्रिमंडळ बैठकीत देखील ते गैरहजर होते। काल त्यांनी देवगिरीवर सगळ्या आपल्या गटातील नेत्यांची मंत्र्यांची बैठक घेतली। त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अमित शहा नंतर बैठक झाली आणि त्यानंतर आता ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय। अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे। पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी ते आग्रही होते, त्यासोबतच भाजप देखील या पालकमंत्री पदासाठी आग्रही होतं। चंद्रकांत पाटलांना हे पद पाहिजे होतं, मात्र आता चंद्रकांत पाटलांकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे आणि आता अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आलेलं आहे। 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर झालेले असून मात्र रायगड आणि कोल्हापूरवर अजित पवार गट आग्रही होते, मात्र अजून रायगड आणि कोल्हापूरचं पालकमंत्रीपद जाहीर झालेलं नाही। 11 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आतापर्यंत जाहीर झालेलं आहे। त्याची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय। 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर झालेले असून अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। चंद्रकांत पाटलांना सोलापूरचं पालकमंत्रीपद मिळाले। विखे पाटील यांना अकोल्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं असून विजयकुमार गावितांना भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद मिळाले। सोबतच दिलीप वळसेंना बुलढाण्याचं पालकमंत्रीपद मिळाले। पालकमंत्रीपदाची यादी जी आहे 11 जिल्ह्यांची ती जाहीर झालेली आहे आणि त्या संदर्भातली ही मोठी अपडेट आपण पाहतोय। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। विजयकुमार गावितांकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद गेलं असून दिलीप वळसेंना बुलढाण्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। तर गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून राज्य सरकारमध्ये खरं तर नाराजी नाट्य सुरू होतं। अजित पवार गट नाराज असल्याच्या बातम्या आपल्याकडे येत होत्या आणि आता एकूणच
या सगळ्या बैठकांनंतर पालकमंत्रीपदाच्या घोषणा झालेल्या आहेत. पालकमंत्रीपदाची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. मात्र रायगड आणि कोल्हापूरसाठी अजित पवार गट आग्रही आहे आणि त्याचा निर्णय अद्यापपर्यंत तरी झालेला नाही. मात्र 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर झालेले असून पुण्याचं पालकमंत्रीपद जे अजित पवार गटाला पाहिजे होतं ते अजित पवारांकडे गेलेलं आहे आणि चंद्रकांत पाटलांना सोलापूरचं पालकमंत्रीपद मिळालंय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुमेध साळवे जोडलेले आहेत. सुमेध, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी काय, अधिकचे अपडेट्स? एक बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये अजित पवार यांनी दावा केला होता की रायगड सातारा त्याचबरोबर पुणे या तिन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला पालकमंत्रीपद पाहिजे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं रायगड आणि सातारा हे 2 जिल्हे आम्ही देऊ शकणार नाहीत आणि ते दोन्हीही जिल्हे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना आज जी पालकमंत्र्यांची यादी दिलेली आहे, राष्ट्रवादीचे जे 9 आमदार आहेत ज्यांनी शपथ घेतली होती मंत्र्यांनी त्यांना देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर एकूण यामधले जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांना जी जिल्हे वाटलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहायला गेलं तर अजित पवार यांना पुण्याचा दावा केला होता आणि पुण्यामध्ये अजित पवार हे आता पालकमंत्री असणार आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील जे भारतीय जनता पार्टीचे होते, पूर्वी नगरचे पालकमंत्री होते, आत्ता त्यांना अकोला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये जी पुण्यामधून उचल बांगडी चंद्रकांत पाटलांची केलेली आहे तिथून सोलापूरचं पालकमंत्रीपद जे आहे ते चंद्रकांत पाटील यांना दिलेलं आहे. पूर्वी हे खातं हे पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे होतं, ते आता काढून चंद्रकांत पाटील यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर अमरावतीला देखील चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रीपद दिलेलं आहे. सोबत भंडारा जिल्हा जो आहे तिथे गावित ज्या आदिवासी मंत्री आहेत त्यांना दिलेलं आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद जे आहे ते दिलीप वळसे पाटील यांना दिलेलं आहे. कोल्हापूरचा दावा जो आहे तो राष्ट्रवादीने केला होता की आम्हाला कोल्हापूर पाहिजे. मात्र चंद्रकांत पाटील म्हणाले होते एक तर पुणे ठेवा नाही तर कोल्हापूर ठेवा. मात्र दोन्हीही भारतीय जनता पार्टीनं कालच्या ज्या बैठकीमधून कुठेतरी नाराजी जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न दोन्हीही महायुतीच्या सरकारमधून पाहायला मिळतोय. कोल्हापूरचं हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद दिलेलं आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर बीडमधून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद दिलेलं आहे. गोंदियामधून धर्मबाबा आत्राम यांना देण्यात आलेलं आहे. परभणीमध्ये संजय बनसोडे यांना देण्यात आलेले आहे. नंदुरबारमध्ये अनिल पाटील यांना दिलेलं आहे आणि वर्ध्यामधून सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आलेले. दुसरीकडे पाहायला गेलं तर तानाजी सावंत यांचं जे परभणीचं पालकमंत्रीपद आहे ते काढण्यात आलेलं आहे. तर रायगड आणि सातारा जो राष्ट्रवादीनं दावा केला तर अजित पवार ज्या गोष्टीमुळे नाराज झाले होते ते मात्र कुठेतरी दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी ते खातं आपल्याकडेच ठेवलेलं, ते पालकमंत्री पद जे आहे ते आपल्याकडे ठेवलेलं आहे. कारण नवीन मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो काही दिवसातच येऊन ठेपणार आहे आणि तिथे परत अशाच प्रकारची नाराजी जी आहे ती होऊ नये याची काळजी जी आहे ती युतीच्या सरकारनं घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र सध्या पालकमंत्री जवळपास राष्ट्रवादीच्या गटानं शपथ घेऊन 2 महिने झाले होते, पालकमंत्री खातं वाटप नव्हतं झालं. ते आता पालकमंत्री जे पद आहेत जिल्ह्याचे ते सुरळीत व्हावे, विकास कामं व्हावी यासाठी देण्यात आलेले आहेत. आता एकीकडे पाहायला गेलं तर छगन भुजबळ आणि आदित्य तटकरे यांना सध्या होल्ड करण्यात आलेले. यांना कुठेही नाशिकला याच्या आधी देखील महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ होते. मात्र सध्या नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आहेत त्यांच्याकडलं खातं जे पालकमंत्रीपद आहे ते काढलेलं नाही. आदितीचा जो रायगडचा दावा केला होता आदिती तटकरेंचा तिथे तिला होल्ड केलेला आहे. आदिती तटकरे यांना देखील पालकमंत्रीपद दिले गेलेलं आहे. आपल्यासोबत आपले डेप्युटी एडिटर विलास आठवले जोडलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या. विलास सर, खरं तर आपण पाहतोय कुठेतरी अजित पवारांची नाराजी मिटवण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला गेलाय. पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलंय, काय अधिकचे अपडेट्स? मयुरी, 2 गोष्टी स्पष्ट आहे. काल जी बैठक झाली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्याबरोबर, ती बैठक अत्यंत महत्वाची होती. काल आपण प्रेक्षकांना सांगितलं होतं की या बैठकीमध्ये अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील आणि ते प्रयत्न आपल्याला दिसतात. आता जी थोड्या वेळापूर्वी यादी आलेली आहे
त्यातून अजित पवार यांच्या गटाची जी अपेक्षा होती ती पूर्ण करताना पाहायला मिळते. अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिलंय. चंद्रकांतदादा पाटील भाजपचे महत्वाचे नेते असतानाही त्यांना अमरावतीकडे पाठवण्यात आलंय. एक महत्वाचं आहे की छगन भुजबळ आणि अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाचा म्हणजे रायगड हा जो पालकमंत्रीपदाचा वाद आहे तो मात्र अजून झालेला नाहीये. त्याच्यावर चर्चा होते. अजित पवार हे सातत्याने कुठल्याही आंदोलनात नव्हते, त्यांची उपस्थिती दिसत नव्हती. त्या संदर्भातल्या बातम्याही माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे भाजप बरोबर येऊन राष्ट्रवादीचा काय फायदा झाला असा प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार च्या गटाला वाटत होता आणि ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इथून पुढे जे मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यामध्येही 9 मंत्र्यांच्या अधिक मंत्रिपद जी आहेत. जी धन्यवाद विलास सर आणि सुमेध, तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. वेळोवेळी याबद्दलचे ताजे अपडेट्स आम्ही घेणारच आहोत. मात्र बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र.